सिद्धेभ्यः ॐ नमः सिद्धेभ्यः ॐ नमः सिद्धेभ्यः नमः श्रीवर्धमानाय निर्धूतकलिलात्मने सालोकानां त्रिलोकानां यद्विद्यादर्पणायते यद्विद्यादर्पणायते यद्विद्यादर्पणायते। जय बोलो 24 भगवान की। देवादेव मूलनायक 1008 अष्टम तीर्थंकशी चंद्रप्रभा भगवान की। सिद्धांत शास्त्र की 20 आचार्य भगवान श्री समदभद्र स्वामी की। 20वीं सदी के प्रथमाचार्य चर्चकुति समाधि सम्राट गुरुनाम गुरु आचार्य शांति सागर जी महाराज की। संत शिरोमणि आचार्य गुरु श्री विद्यासागर जी महाराज की। प्रातस्मन्य शांतमूर्ति वासलत नगर आचार्य गुरुदेव सन्मत सागर जी महाराज की। मम दीक्षा गुरु युवा स्मरण कांति रत्नाचार्य गुरु श्री चंद्र सागर जी महाराज की। परम पूज्य आचार्य गुरु श्री समय सागर जी महाराज की। अहिंसामय विश्व धर्म की। भव्य जी हो। आचार्य भगवान समदर स्वामीजी रत्नकंडक श्रावकाचार्य या माध्यमातून श्रावकांचं आचरण आपल्यासमोर प्रस्तुत करत आहेत। आणि त्या श्रावकांच्या आचरणमध्ये कालपर्यंत 8 अंगांचं कथन चालू आहे। आणि त्या 8 अंगांच्या कथनमध्ये स्थितीकरण अंगाचं कथन आचार्य भगवंतांनी सांगितलं होतं। आणि आज वात्सल्य अंगाचं कथन करणार आहेत। गाथा नंबर 7 आहे बघा पुस्तकात। इथं पुस्तकं आहेत कोणाला पाहिजे असले तर। गाथा पहिला कंठस्थ करूया आणि त्यानंतर बघूया आचार्य महाराजांनी काय सांगितले। स्वित्थान प्रति सद्भाव स्युत्थान प्रति सद्भाव सनातापैतकेतवान् सनातापैतकेतवान् प्रतिपत्तिर्यथा योग्यं प्रतिपत्तिर्यथा योग्यं वात्सल्यमभिलप्यते वात्सल्यमभिलप्यते स्वित्थान प्रति सद्भावा सनातापैतकेतवा प्रतिपत्तिर्यथा योग्यं वात्सल्यमभिलप्यते। आचार्य भगवान समदभद्र स्वामीजी वात्सल्य अंगाचं कथन या गाथेच्या माध्यमातून करत आहेत। स्वित्थान प्रति सद्भाव सनातापैतकेतवा प्रतिपत्तिर्यथा योग्यम वात्सल्यमभिलप्यते। तर इथं आचार्य भगवंतांनी काय सांगितले बघा। सुयुत्थान प्रति वात्सल्य अंग काय आहे महत्त्वाचं आहे। कारण की ज्याच्याजवळ सम्यक दर्शन असणार आहे त्या सगळ्यांच्या जवळ हे वात्सल्य अंग असायलाच पाहिजे, ही गोष्ट लक्षात घ्या। आणि आम्ही आमच्याजवळ जर हे वात्सल्य अंग घ्यायचं असेल तर निश्चित रूपानं त्याची काय व्याख्या आणि त्याचं स्वरूप काय सांगितले हे बघणं आवश्यक आहे। आचार्य भगवान म्हणतात सुयुत्थान प्रति म्हणजे आपले जे साधर्मी आहे, साधर्मी म्हणजे नाही जे आपल्या धर्मामध्ये जन्म घेतले ते सगळे साधर्मी, त्यांच्या प्रति सद्भाव सनाता सरल परिणाम सहित त्यांच्या प्रति काय पाहिजे सरल परिणाम सहित अपेतकेत्व आणि माया रहित परिणाम सरल पाहिजे त्यांच्या प्रति, परंतु मायाचार सुद्धा नसायला पाहिजे, नाहीतर आत एक बाहेर एक काय उपयोग नाही। यथायोग्यम त्यांना अंजली देणे म्हणजे त्यांचं विनय प्रशंसा आदी करणे यथायोग्य त्यांचं जसं पद असेल, आता प्रतिमेदार असेल तर त्यांना वंदना, साधारण श्रावक असेल तर जय जिनेंद्र, दिगंबर मुनी असतील तर नमस्सो, अशा ज्यांचं ज्यांचं पद जसं आहे तसं त्यांना यथायोग्य प्रतिपत्ती त्याची पूजा प्रशंसा आदी करणे म्हणजे त्यांच्यानुसार ज्यांचं पद जसं आहे तसे त्यांचा आदर सत्कार करणे। वात्सल्यम वात्सल्य अंग अभिलप्यते म्हणजे सांगितलेलं आहे, यालाच वात्सल्य अंग म्हणतात। एक गोष्ट लक्षात घ्या,
वात्सल्यंग अतिशय महत्त्वाचं आहे. सम्यक दर्शनातील हृदयाचं काम करणारं कोणतं अंग असेल तर वात्सल्यंग आहे. कारण की जोपर्यंत साधर्मींच्या प्रती आणि सगळ्या जीवांच्या प्रती आमचे चांगले भाव, वात्सल्याचे भाव होणार नाहीत, तोपर्यंत 3 काळात आमचा व्यवहार कधीही सुधारणार नाही. दुसऱ्यांच्या प्रती जर चांगले भाव आम्ही ठेवले तर दुसरे आमच्या प्रती चांगले भाव ठेवणार आहेत, आणि दुसऱ्यांच्या प्रती आमचे जर वाईट भाव असतील तर दुसरा कधीही आमच्याविषयी नाही चांगले भाव ठेवणार नाही, तो वाईटच ठेवणार आहे. कारण की आमच्या नजरेमध्ये जग जसं असते तसं जगाच्या नजरेत आम्ही असतोय. काय म्हणलं मी? आमच्या नजरेमध्ये जग जसं असणार आहे तसं जगाच्या नजरेत आम्ही असणार आहे. जर आमच्या नजरेत जग जर चांगलं असेल तर सगळं जग आमच्याकडे बघताना चांगल्या दृष्टीनेच बघणार आहे, आणि आमच्या नजरेत जर जग बाद असेल तर सगळं जग आमच्याकडे बघताना वाईट नजरेनेच बघणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. कारण की वात्सल्य अंग हे अतिशय महत्त्वाचं आहे. आज बघा समाजामध्ये जे काही परिवारामध्ये असतील, समाजामध्ये असेल, धर्मामध्ये जे तेढ आणि वातावरण निर्माण झाले याचं मूळ कारण काय? वात्सल्य अंगाची कमी आहे. म्हणून आज प्रत्येकांच्या प्रती वात्सल्य अंग असणं आवश्यक आहे. वात्सल्याची किमया करणं आवश्यक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, जोपर्यंत आम्ही निश्चितपणे दुसऱ्यांच्याबरोबर वात्सल्य, प्रेमानं आणि सद्भावने सहित राहणार नाही तोपर्यंत दुसरी बी आमच्यावर तशी वागणार नाही. त्यामुळे वात्सल्य अंग अतिशय महत्त्वाचं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही जर प्राण्यांच्या विषयी सुद्धा वात्सल्य दाखवले तर प्राणीसुद्धा आमच्याबरोबर चांगलं वागतात. तुम्ही बघताय, गाय असेल, कुत्रा असेल, मांजर असेल, त्यांच्यावर तुमची जर भावना, तुमचं जर प्रेमाचं व्यवहार असेल तर ते सुद्धा तुमच्यावर नाही प्रेमानं आणि वात्सल्यानंच वागतात. आणि जर आमचा व्यवहार वाईट असेल तर माणसं तर वाईट वागतातच. माणसं वात्सल्यानं वागा नाही तर प्रेमानं वागा नाही साधं वागा, वाईट वागणारच आहेत. कारण की जगामध्ये सगळ्यात वाईट प्राणी कोणता असेल सांगू? मी काय म्हणलो नाही बाबा, तुम्हीच म्हणालाय. काय झालं तर माहिती काय, आमचे आचार्य महाराज कायम सांगायचे, एक गोष्ट लक्षात घ्या, हे वात्सल्य आमच्यात निघून चालले म्हणून ह्या अवस्था व्हायला. आचार्य सन्मत महाराज कायम एक गोष्ट सांगायचे. एकदा काय माहिती काय, जंगलामध्ये प्राण्यांची सभा भरलेली आणि त्या सभेमध्ये सगळे प्राणी आलते, आणि त्या सगळ्या प्राण्यांच्या सभेमध्ये एक ठराव मंजूर झाला की या जगात सगळ्यात कणे वाईट आणि घातक प्राणी कोणता असेल तर मनुष्य. त्या प्राण्यांच्या सभेत त्यातलं माकड एक नाही, ते माकड सभेमध्ये काय म्हणते माहिती का, तुम्ही बोलायला ते चुकीचं आहे, मला हे मंजूर नाही, माणूस चांगला असते हो, असं माकड म्हणाले. ठीक आहे. आणि त्या सगळ्या प्राण्यांच्या संग भांडून तो कोणी माकड बाजूला गेलं. आणि काय झालं माहिती काय, माकड बाजूला गेल्यानंतर ज्यावेळी माकड एकाच झाडावर जाऊन बसलेलं, आणि माकड झाडावर जाऊन बसलेलं त्यावेळी काय घटना घडली माहिती काय, एक माणूस भिवून पळत होता. भिवून पळत होता आणि माकड मग झाडावरनं वरनं बघते तर का पळालाय तर पाठीमागं वाघ लागला होता. आता ते माकड म्हणते ह्याला वाचवायला पाहिजे, आणि ते माकड झाडाच्या खालच्या फांदीवर जाते आणि म्हणते लवकर हात दे तुला वर घेतो, आणि त्या माकड नाही त्या माणसाला वर घेते. वर घेतल्यावर वाघ येऊन तिथं खाली झाडाखाली बसतोय. वाघ म्हणतोय, म्हणजे त्यांच्या प्राण्यांच्या भाषेत विषय चालू आहे, त्या माकडाला म्हणते बघ गप त्याला दे माझ्याकडे, मी त्याला खाऊन गप जातो, माझं शिकार आहे ती. आता माकड म्हणते मी त्याला निश्चित रूपानं अभयदान दिले, मी काय देणार नाही. त्यावेळी वाघ काय म्हणते रात्री काय करणार तुम्ही? माकडाला एक झाडावर झोपायला येईल, माणसाला ठीक आहे. आता ही दोघं ठरवतात काय बी करून माकड म्हणते ह्याला वाचवायचं माणसाला. मग शेवटीला काय, रात्रीची वेळ ज्यावेळी प्रसंग येतोय त्यावेळी ते एक नाही माकड काय म्हणते माहिती काय, माकड म्हणते तू थोडे तास मी थोडे तास जागरण करायचं आणि एकमेकांना वाचवायचं, रक्षण करायचं. ठीक आहे म्हण. आणि पहिला काय होते माहिती काय, पहिला पहिला माणूस झोपतोय. माणूस झोपल्यानंतर का नाही ते वाघ खालनं काय म्हणते माहिती काय त्या माकडाला, बघ एक माणूस मेला की जग काय ओस पडणार नाही, परंतु निश्चित रूपानं एक गोष्ट लक्षात घे, गप त्याला दे आणि नाही मी खाऊन माझं मी समाधान मानतो आणि जातो. तरी मी ते माकड म्हणते मी त्याला अभयबन दिले, मी अभय देते त्याला वाचवले, मी काय ढकलणार नाही, मी काय करणार नाही. आता हे जे टायमिंग संपल्यानंतर का नाही ते माकड झोपते आणि माणूस जागा असतोय. त्यावेळी ते वाघ आता उरपाट बोलते, वाघ बी हुशार, वाघ तो वाघच. वाघ हुशार. ते काय म्हणते माहिती काय, त्या माणसाला ते काय म्हणते माहिती काय, बघ एक माकड मेले तर जंगल ओस पडत नाही, परंतु तू मेलास तर तुझी बायको पोरं, तुझे आई वडील, तुझे पाहुणे सगळे काय होतील. हे म्हटल्यानंतर त्याचं मन पलटते बघा. आणि ते काय करते माहिती आहे, माकडाला ढकलायचं म्हणून निर्णय घेते माणूस, आणि त्या माकडाला हळूच पाठीमानं जाऊन ढकलून देते.
परंतु माकड कधी खाली पडतंय? माकड लगेच डांपी धरून वर येते. माकड एवढंच म्हणते, काही बोलत नाही, त्या माणसाला काही बोलत नाही. शेवटीला वाचवले ठीक आहे, एवढंच म्हणते, प्राण्यांच्या सभेमध्ये जे ठरलेलं तेच योग्य होतं. जगात सगळ्यात वाईट माणूस कोण आहे? वाईट प्राणी कोण आहे? तुम्ही टाळ्या वाजवलाय तुमच्यासाठीच. सिद्ध झालं. एक गोष्ट लक्षात घ्या, का महत्वाची गोष्ट सांगालोय. आज एक गोष्ट लक्षात घ्या, समाजामध्ये, परिवारामध्ये, घराघरामध्ये आज वात्सल्याची भाषा कळण झाल्या. वात्सल्य दाखवणारा व्यक्ती असेल त्याला सुद्धा निचुरपणानं घात केला जातोय. म्हणून मला म्हणायचं आहे, ही गोष्ट का कथा सांगितली मी. एक गोष्ट लक्षात घ्या, जेवढ्यांच्या बरोबर चांगला व्यवहार आम्हाला ठेवता येईल तेवढा आम्ही ठेवणं आवश्यक आहे. कुणाविषयी कुत्सित भाव, कुणाविषयी क्रोधाचे भाव. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, पहिला एक क्रमसिद्धांत सांगतो. कोण कुत्सित भाव ठेवला, वाईट भाव ठेवला, क्रोधाचे भाव ठेवला, वाईटाचे भाव ठेवला, त्या व्यक्तीचं कर्म असणार आहे तसं होणार आहे. तुम्ही ठेवून काय होणार नाही. हा कर्म सिद्धांत आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, दुसऱ्यांनी वाईट भाव ठेवून किती बी वाईट करण्याचा प्रयत्न केला तरी काय होणार. परंतु आम्ही आमच्या खिशातलं काही पैसे जाणार तुये दुसऱ्यांच्या बरोबर चांगलं वात्सल्याने वागणं. जसा व्यक्ती असेल त्या व्यक्तीनुसार, आता साधारण व्यक्ती असेल, सम्यक दृष्टी श्रावक, त्याला जय जिंद करा. प्रतिमाधारी असेल तर त्यांना वंदना करा. भैयाजी असेल तर वंदना करा. ऐलक, शुल्लक, शुल्लिका असतील तर त्यांना इच्छामी करा. आरिका असतील तर त्यांना वंदामी करा. महाराज असतील तर नमस्सू करा. जिनवानी मते असेल तर नमस्सू करा. त्याच्याबरोबर भगवान असतील तर भगवंतांना नमस्सू करा. त्यांच्यानुसार प्रत्येकानं द्या. यालाच वात्सल्य अंग म्हणतात. हो, आणि एकमेकांशी गोड बोलणे, प्रेमानं बोलणे, ह्यालाच वात्सल्य अंग म्हणतात. एक गोष्ट लक्षात घ्या, एक गोष्ट सांगितली, जर वाईट निचुरपणा आम्ही आमच्या मनात धरलो तर कशा गोष्टी होत्या. एक गोष्ट सांगितली. एक गोष्ट लक्षात घ्या, वात्सल्य अंग इतकं महत्त्वाचं आहे. जर आम्ही प्राण्यांना वात्सल्य दिले तर प्राणी सुद्धा नाही ते वात्सल्य कधी विसरत नाहीत. एक उदाहरण सांगतो. आचार्य सन्मत सग महाराज कायम सांगायचे, डायजेनिस नावाचा एक जर्मन गुलाम होता. जर्मनीमध्ये पहिला गुलाम पद्धत होती. गुलाम पद्धत म्हणजे काय माहिती काय, कोण व्यक्ती गरीब असेल तर त्याला विकत घ्यायचं, त्याला बाजारात विकायचं. जो विकत घेणार आहे त्याच्या घरामध्ये त्यानं गुलाम म्हणून राहायचं. त्याला गुलाम पद्धती म्हणतात. ही जर्मनीमध्ये होती. आणि त्या गुलाम पद्धतीचा शिकार झालेला व्यक्ती होता डायजेनिस. त्याचं नाव डायजेनिस. आणि काय झालं माहिती काय, तो डायजेनिस जो गुलाम होता का नाही, त्याला का नाही 2000 सोन्याच्या मोहरा देऊन एका व्यापाऱ्याने खरेदी केलं. आता खरेदी केल्यानंतर काय झालं माहिती काय, मागचा जो मालक होता तो मालक काय एवढं काय करत नव्हता. परंतु हा जो मालक आहे तो नाही, त्याला खायला कमी द्यायचं, जास्त राबवून घ्यायचं आणि खायला बी द्यायचं. ते शिळं पाकं इकडचं तिकडं वाईट ते सगळं वास ते असलं द्यायचं. आणि त्या डायजेनिस त्या गुलाम पद्धतीला प्रामाणिकपणे काम करून सुद्धा त्या गुलाम पद्धतीला तो वैतागला होता. आणि काय झालं म्हणजे एक दिवस त्याची एवढी भावना बिघडली, त्यानं ठरवलं इथनं पळून जायचं. इथनं पळून जायचं ठरवलं. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, पळून जायचं ठरवल्यानंतर ज्यावेळी त्यानं ठरवलं पळून जायचं, तो पळून गेला. त्याच्या मागं आता शिपाई माणसं लोक पाठीमागे लागले त्या व्यापाऱ्याच्या घरातले, पळून गेला म्हणून पकडायसाठी. आणि काय झालं, तो पळण्यामध्ये जरा पटायत होता डायजेनिस. तो पळत पळत गेला, एका झाडाखाली दम खायला बसला. त्याचवेळी बसलेल्या अवस्थेमध्ये काय घटना घडते माहिती काय, त्याला पलीकडच्या झुडपातून कोणी एक किंकळण्याचा आवाज येतोय. तो किंकळण्याचा आवाज आल्यानंतर तो डायजेनिस आता बसलेल्या अवस्थेमध्ये काय किंकाळले म्हणून झुडपातनं पलीकडे जाऊन बघतोय तर एक वाघ होता आणि त्याच्या पायामध्ये एक मोठा खिळा घुसला होता. रक्त वाहत होतं, रक्त वाहत होतं, रक्त वाहत होतं. सगळ्या घटना घडत होत्या. आणि त्या सगळ्या घटना घडत असताना निश्चित रूपानं तो डायजेनिस मात्र आता तो म्हणतोय, कसा बी शिपायांना घावलो, सैनिकांना घावलो तर माझा प्राण जाणारच आहे. त्याच्यापेक्षा चांगलं काम करून मोऱ्या तर वाघ खाल्ला तर खाऊन दे. तो कुठलीही भीती मनात न घेता, कुठलीही अंतरंगात कुठलीही भाव न घेता, फक्त सेवा भावनेनं नाही त्या वाघाजवळ जातोय, तिथं बसतोय. वाघाचा जोग नाही, ज्या पायात खिळा बसलेला तो पाय आपल्या मांडीवर घेतोय आणि त्या पायावरनं हळूहळू हात फेरत असतोय. वाघ काही करत नाही हो त्याला. आता त्या वाघाला कळलंय की हा आपली सेवा करायला आलाय. असं हळूहळू हात फिरवत फिरवत एकदम फडदिशी मोळा काढतोय, एक जोरात डरकाळी वाघ सोडतोय. आणि काय करतोय म्हणजे तिथलं दगडी पाला वगैरे जो पाला असतोय नाही ते नाही त्या जखमेमध्ये भरतोय.
आणि त्याच वेळी आवाज येतोय का तो डायजेनस आहे, पकडा 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 सैनिकांचा. आता तो वाघाचा पाय सोडतोय आणि पळायला चालू करतोय. आता सैनिक जवळ चालते, पकडायला पुढं थोडा वेळ जातात आणि त्या डायजेनसला पकडतात. पकडल्यानंतर डायरेक्ट नाही त्या व्यापाऱ्याकडे नेताना जर्मनच्या राजाकडे तिकडे नेले जाते. आणि राजाकडे नेल्यानंतर ज्यावेळी राजाकडे नेतात, राजाच्या पुढे उपस्थित करतात आणि म्हणतात की राजन, या व्यक्तीनं नाही तुमची गुलाम पद्धती आहे ती मोडण्याचा प्रयत्न केला, याला मोठी कठोरच्या कठोर शिक्षा दिली जावी. त्यावेळी राजा विचार करतोय की मी केलेली गुलाम पद्धती यानं मोडण्याचा प्रयत्न केलाय, तर याला कठोरातील कठोर शिक्षा द्या. कोणती शिक्षा द्यायची राजन हे विचारल्यानंतर आता राजा विचार करतोय आणि राजा काय म्हणते माहिती काय, बघा माझी जी केलेली पद्धत आहे ती कोण मोडण्याचा प्रयत्न केला, कधीही मोडू नये, कुठलीही अपेक्षा करू नये, यासाठी काय करा माहिती काय, स्ट्रिक्ट सूचना द्यायच्या आणि मी सांगतो ती त्याला नाही शिक्षा द्या. काय करायचं माहिती काय, भर मैदानामध्ये एक पिंजरा घाला आणि त्या पिंजरामध्ये 6 दिवस उपाशी असणारा वाघ आणा. ज्याला 6 दिवस उपाशी ठेवा त्या वाघाला, आणि त्या पिंजऱ्यामध्ये एक नाही या डायजेनला सोडून द्या. सगळ्या जनतेला बोलवा की निश्चित रूपानं सगळ्या जनतेला बोलवून सांगा की हा यानं गुलाम पद्धती मोडण्याचे प्रयत्न केलेला आहे, याला शिक्षा एवढी मोठी आहे, सगळ्या जनतेच्या समोर त्या वाघानं त्या डायजेनसला खायला पाहिजे. म्हणजे कोण गुलाम पद्धत किंवा नाही राजाने केलेली पद्धत मोडण्याचा प्रयत्न करणार नाही. सगळ्या जनतेला सांगितले जाते. आता तुम्हाला माहिती की जनतेला सांगितलं जनताले, कारण की प्रवचनला 8 आणि तमाशाला 60 ही पद्धत आहे लोकांची. धर्माचं काय ऐकायचं असेल तर कोणी येणार नाहीत, घरात झोपून काढतील, TV बघतील, सगळं ऐश्वरम करतील. जे धार्मिक आहेत ज्यांना धर्माचा आवड आहे तीच येणार. इथं बी तेच आहे, सगळीकडे सांगावले हो. म्हणून म्हणलं प्रवचनला 8 आणि तमाशाला 60. नाच गाणं असून दे, काय तर असून दे, मिळणारं फ्री चार्ज जेवण असून दे, गर्दी हाऊसफुल, उभारायला जागा नाही तिथं. आणि प्रवचनला क्लासला म्हणलं की मेजून बोटावर मेजण्या एवढीच ते बी हुडका लागतात. महाराजांनी पहिला चालू करायचं, मग हळूहळू येणारे त्यांना म्हणतात जहागीरदार. हळूहळू निवांत येणार, वेळेत येऊन ओळेसोळीपच राहायला पाहिजे. मी माझ्या जीवनामध्ये खरोखर एक गाव अजून नाव काढतोय. 2018 साली माझा जन्म झाला, कवटेसार. काल जी पाठशाळा आलती, आजपर्यंत एक पूर्ण भारतवर्षामध्ये सगळ्या गावातनी फिरलो, पण एकमेव गाव कवटेसार असं आहे तिथं निश्चित रूपानं 3ला प्रवचन असले की 2:45ला सगळा पेंडॉल सगळा भरलेला असतोय. माणसांनी बी तेवढाच, महिलांनी बी तेवढाच. एकमेव भारतातलं गाव. मी सगळीकडे फिरून आलोय. किती वेळ असून दे, संध्याकाळचा स्वाध्याय असून दे, कुठला वेळ असून दे, चातुर्मासात 3ला स्वाध्याय क्लास चालू होणार आहे. 3ला 5 मिनिटं का असताना सगळा पेंडल खचाखच भरलेला. एकमेव गाव भारतातलं मी सांगवले, मी मुद्दाम नाव घ्यालोय. आणि एकमेव गाव असं होतं की आजपर्यंत त्या गावची कुठलीही मुलगी पळून गेली नव्हती. एकमेव गाव आहे जगामध्ये, भारतामध्ये. हे का सांगवले, मुद्दाम संस्कार महत्वाचे आहेत ही गोष्ट सांगायसाठी सांगवले. यान मोडत निम ठळसरी. तर मी सांगत होतो, शिक्षा द्यायची ठरली डायजेनसला, प्रवचनला 8 आणि तमाशाला 60 इथनं विषय गेलता. तर शिक्षा द्यायची ठरल्यावर आता खचाखच माणसं भरली. शिक्षा बघायला म्हणल्यावर काय लिहि, राजाने शिक्षा दिली. आता बघायला म्हणल्यावर सगळं पार त्या मैदानाच्या वर कट्टा होता, कट्टा बिट्टा सगळी फुल, परी आसपासच्या घरावरनी बी माणसं बसलेली ते बघायला, शिक्षा बघायला. हो, एवढी माणसं आलती. आणि काय झालं, वाघाला आणून त्या पिंजऱ्यामध्ये सोडलं. सोडल्यानंतर परत डायजेनसचे हात बांधले होते, पाय बांधले होते, त्या डायजेनसला शिक्षा देण्यासाठी घेऊन आले. आणि त्या पिंजऱ्याचा एका दरवाजातून नाही डायजेनसला आत ढकललं आणि परत दरवाजाला कुलूप घातलं. वाघानं एकच डरकाय पडली, कारण 6 दिवस उपाशी होता. एक डरकाय फोडली आणि झेप घेतली डायजेनच्या, परंतु निम्म्यात झेप बसली. अजून एक झेप घ्यायची होती. तोपर्यंत डायजेनसचा वास आल्यानंतर वाघ चालत चालत डायजेनस गेला आणि त्याच्या पायापाशी जाऊन त्याचा पाय चाटत राहिला. का सांगा आता, तुम्हाला कळलं असेल. तो डायजेनस जो होता, जो वाघ 6 दिवस उपाशी होता, परंतु त्या माणसाच्या अंगावर तो गेला नाही, उपाशी असून सुद्धा. का गेला नाही, कारण की ज्या माणसानं माझ्यावर उपकार केले त्याचे प्राण घेणे हे माझ्या तत्वात बसत नाही.
म्हणून त्या डायजेनिसचा प्राण त्या वाघाने घेतले, तिथं जाऊन त्या डायजेनिसचे पाय चाटत बसला. याला म्हणतात वात्सल्य. प्राण्यांना जरी वात्सल्य दिलं तर प्राणी सुद्धा वात्सल्यामध्ये बदलू शकतोय. माणसानं जरी वात्सल्य दिलं, जेवढा क्रोध असेल तेवढा सगळा क्रोध नष्ट होऊन तो माणूस सुद्धा बदलण्याची किमया या वात्सल्य अंगामध्ये, ही गोष्ट लक्षात घ्या. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. आज एक गोष्ट लक्षात घ्या, या सगळ्या बाबतीत जर चिंतन केलं, वात्सल्य अंग असं आहे की साधर्मींच्या प्रती आणि प्रत्येक जीवांच्या प्रती सरळ परिणाम ठेवून कोणतेही मनात भाव विकल्प ठेवायचे नाही, सरळ परिणाम ठेवायचे. मायाचार रहित, मायाचार करायचे नाही की निश्चित रूपानं तात्पुरतं त्यांच्या पुढ्यात तेवढं मी त्यांचं वात्सल्य आदर ठेवतो आणि पाठीमागे गेल्यावर काय नाही ते बोलतो, मग पुढच्या जन्मात ढासच होत आहे. कारण की आचार्य भगवान कुंतुसागर महाराज ऐनापूरवाले प्रथमाचार्य शांतीसागराचे परमप्रभावक शिष्य, ते त्यांच्या भावत्रय फळपदरीची पुस्तकात म्हणतात की जो धार्मिक व्यक्ती किंवा व्यक्तींच्याकडे त्यांच्या तोंडावर जाऊन त्यांची स्तुती करतोय आणि माघारी जाऊन त्यांच्याकडे निंदा नालिस्ती करतोय, तो पुढच्या जन्मात ढास होतोय. का? ढास काय करते? कानापाशी गुय 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 आवाज काढते आणि पाठीमा जाऊन मी म्हटलं नाही आचार्य कुंतुसागर महाराज ऐनापूरवाले जे प्रथमाचार्य शांतीसागर महाराजांचे शिष्य होते. कधी वाचायला मिळालं तर भावत्रय फळपदशी त्यांचा ग्रंथ वाचून काढा. मन वचन कायाची प्रवृत्ती काय झाल्यानंतर भविष्यात काय आपल्याला मिळणार आहे हे सगळं त्यात लिहिलंय. की कुठल्या कारणावर ढास होतंय, उंदीर होतंय, मांजर होतंय, कुत्रा होतंय, उंट होतंय, सगळं त्यात सांगितलेलं आहे. सुंदर सांगितलं. एक गोष्ट लक्षात घे, त्यामुळे वात्सल्य भाव ठेवा आणि धर्माचे भाव ठेवून सगळ्यांसंग चांगलं वागण्याचा प्रयत्न करा. आणि धर्माचे क्रिया कधी सोडू नका. क्रिया जेवढ्या करता येईल तेवढ्या करण्याचा प्रयत्न करा. मी मागच सांगितलंय, धर्माच्या क्रिया करताना कधी मान वर करायला नाही, मी का करू. आज बरीच पोरं पोरी करतात, पुढच्या जन्मात उंटच होणार. खरं सांगालोय. कारण की जो धर्म क्रिया करायला मानवर करतोय तो उंटच होते, कायमचीच मानवर. असं मी सांगितलं नाही, कोण माहिती आहे, भावत्रय फळपदशी ग्रंथात सांगावले. त्यामुळे चिंतन करा या गोष्टीचं. त्यामुळं पुरुषांना जरी त्यांची पत्नी धार्मिक असली सांगितली तर गप ऐका आणि धर्म करा. आणि पुरुष धार्मिक असेल, पत्नी ऐकत नसेल, पुरुष सांगितला पती जरा सांगितले तर गप ऐका, धर्म करा जरा, नाही तर पुढच्या जन्मात उंट झालाच बघा. उदाहरण सांगतो आता आले म्हणून. काय झालं माहिती काय, एक पती पत्नी होते. पत्नी अतिशय धार्मिक होती, धर्माच्या सगळ्या क्रिया करायची, परंतु पतिराज काय ऐकतच नव्हतं. किती सांगितलं, प्रत्येक वेळा महाराज जरा आल्यावर दर्शन करायला जावा, का जाऊ, मानच वर करणार. किती सांगणार, अहो चातुर्मास आहे, सगळं चांगलं चालू आहे, मंदिर मार, मी का जाऊ, आहारला जावा, मी का जाऊ, रामकथेला जावा, मी का जाऊ, सांगाली हो. प्रत्येक वेळी मानच वर करणार. आता बायको म्हणली एवढं सांगितले तरी ऐकण्यात विचार राहून देत, परंतु 4 महिने सांगायचं काही गप, बायको गप बसली नाही, सारखं सांगत होती तरी ऐकलं नाहीत. काय झालं, दोघंही वय होत पुढे गेले आणि शेवटला दोघांचं मरण झालं. ही जी धर्माचं आचरण करणार होती ती राजाची राजकन्या, राजकुमारी झाली, राजकन्या. आणि ह्यो व मानवर करतोय, मी का जाऊ, उंट झाला बघा जंगलात. आणि काय झालं माहिती काय, ती राजकुमारी तिकडं नाही राजमहलामध्ये वाढायला लागल्या, मोठी व्हायला आहे, आणि ही उंट इकडं मोठा व्हायला आहे जंगलात. तिकडं राजकुमारी मोठी झाल्यानंतर राजाने ठरवलं हिचं लग्न करायचं आहे. लग्न करायचं ठरवलंय. आणि काय झालं माहिती आहे, ठरवल्यानंतर आता मग ते राजकुमारीला नाही लग्न झाल्यावर काय काय सगळं सामान देतात की राजात, मग ही द्यायला पाहिजे, ते द्यायला पाहिजे, सगळं त्यांच्यात द्यायचं होतं. घोडे होते, हत्ती होते, परंतु उंटच नव्हता. राजाने सांगितलं एक उंट घेऊन जावा, ह्योच गावला बघा. आणला उंट. इकडं राजकुमारीचं राजकन्याचं विवाह चालू आहे आणि ते विवाह चालताना ह्याला आणलेलं की उंटाला आणलं. त्यानं तिकडं बघितलं, त्या राजकन्याकडे लक्ष गेल्यानंतर त्याला जातीस्मरण झालं की ही मागच्या जन्मातली माझी बायको आहे आणि हिचं सामान घेऊन मी जाऊ आहे, मी काय उठणारच नाही, किती बी मारून द्यात. आणि किती मारायला लागले तरी उठणच की हो म्हणणार आणि उठणच की हो उंट. आता त्या राजकन्या नाही तिकडनं लग्न होऊन झाल्यावर नाही, तांदूळ पडल्यावर सगळं झाल्यावर ती खाली येत होती. तिचं लक्ष गेलं की या उंटाला मारल्या तरी बिचारा उठण झाले. तिला जातीस्मरण झालं की मागच्या जन्मातला कोण आहे माझा. ती आली खाली. शिपायांना सांगितलं बघा एक पडदा लावा या उंटाच्या भोवती.
आणि तुम्ही बाजूला जावा. पडदा लावला, आता राजकुमारी आहे राजकन्या आहे म्हटल्यावर ऐकायला पाहिजे की. पडदा लावला आणि ती बाजूला गेली. पडद्याच्या आतमध्ये ती राजकन्या गेली आणि त्या उंटाच्या कानात जाऊन म्हणली, बघा मागच्या जन्मात एवढं सांगत होतं, धर्म करा, महाराजांचं प्रवचन ऐका, अभिषेकला जावा, भक्तीला जावा, सुपारच्या रत्नश्रावचाला जावा, रामकथेला जावा, ऐकलं नाही. दशलक्षणला बसा, मुकुट सप्तमीचं निर्वाण लाडू चढवा, ऐकलं नाही. आता एवढं मारल्यात, गप उठा. मी एका राजाची परत पत्नी बनलोय, मी परत राणी बनलोय, त्या घरात गेल्यावर बसून घालतो, गप ऐका. आत्ता उठला बघा. मागच्या जन्मात नवरा होऊन पुरुष होऊन ऐकलं नाही, आता उंट झालं ऐकला. एक गोष्ट लक्षात घ्या, नाही ऐकला तर घोळ होईल बघा. त्यामुळे गप ऐका. दोघांना बी सांगवले, नुसता उदाहरण नवऱ्याचं दिल्यावर नवऱ्याने घ्यायचं नाही, बायकोनं बी घ्यायचं आहे. तर तुम्ही म्हणशील हा त्यांचं आहे उदाहरण, आमचं काही नाही. दोघांच्यात बी घटित होत आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, धर्म कार्यामध्ये कधी आडकाठी करू नका. जेवढं धर्म कार्य करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्हाला तर नुसता काल बोलताना लई जणांनी बोलल्यात की आमचा हा वंचित भाग आहे. सावत्र शब्द लक्षात कायमच राहिला इथं सोडा. माझ्या बाबतीत नाही, दुसऱ्यांच्या बाबतीत आहे सोडा. ठीक आहे, तुमच्या बाबतीत नाही हो, माझ्या बाबतीत नाही, दुसऱ्यांच्या बाबतीत आहे. दुसऱ्यांच्या बाबतीत खरंच आहे, खरं सांगावले. एक गोष्ट लक्षात घ्या. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, एवढं तुम्ही म्हणताय, तुम्ही 100% द्यायला पाहिजे का नको? जेवढ्या प्रमाणात 100% तुम्ही की नाही निश्चितपणे द्यायला पाहिजे, सगळेजण घ्यायला पाहिजे तेवढं घ्यायला पाहिजे नको? आता द्यायला तर घ्या की ना, झोळी फाटूसपर्यंत घ्या, देतो भरतो आम्ही, ढीक खजाना भरतो. परंतु घ्यायला पाहिजे ना, घेऊन नाही. घर टू घर, बॅग टू बॅग, गल्ली टू गल्लू आणि परिवार टू परिवार उपस्थित राहायला पाहिजे. काय सांगावलंय सांगा प्रत्येक घरात जाऊन. नाही ऐकले तर माझ्याकडे ना, मी सांगतो मराठी भाषेत. कन्नड बी येते, इंग्लिश बी येते, हिंदी बी येते इंग्लिश. हां, आमचे गुरु बसलेत की तिथं, भारतजी गणपती पाटील आमचे गुरु आहेत, इंग्लिश गुरु. त्यामुळे एक गोष्ट लक्षात, इंग्लिश बी येते, इंग्लिशमध्ये बी सांगू शकतो आम्ही. त्यामुळे काय भिण्याची गरज नाही, सांगतो त्यांना. त्यामुळे सगळ्यांनी जेवढ्यांनी घेता येईल तेवढं घेण्याचा प्रयत्न करा. आज बरीच अजून मुलं मुली निश्चितपणे इन्व्हॉल्व होण्यात ह्याल्यात, भरपूर जण व्हायल्यात, परंतु अजून सगळी 100% यायला पाहिजेत. त्यांना धर्माचा आज जर मिळालं नाही आणि ही संधी जर 4 महिने निघून गेली, परत किती तडपला तरी मिळणार नाही. त्यावेळी लक्षात येईल. मी कायमस्वरूपी सांगतोय, महाराजांची किंमत, गुरूंची किंमत ही त्यांच्या जीवनातून निघून गेल्यावर कळत्या. ही गोष्ट लक्षात घ्या. मी सांगवले, आत्ता कळणार नाही. आज तुम्ही 2-3 कार्यक्रम फक्त झाले असतील तुमच्या इथं. 2-3 कार्यक्रमामध्ये तुम्ही बघितलं असेल किती गावांना किती गरज आहे हे तुम्ही बघितलं असेल. आणि मी एकमेव संत असा आहे की वंचित भागात जास्त जातोय. जिथं कोण बघत नाही तिकडं मी बघतोय. माझी दृष्टी सगळीकडे असते, कारण की मी घारीगत असतोय. घार वाजते आकाशी, तिचं लक्ष मात्र पिलापाशी. ती कुठं मी फिरवून दे. जिथं धर्मप्रभाव नाही, जिथं निचुरबानं वंचित लोक आहेत, तिथं निचुरबानं माझं लक्ष जाणारच. आणि मी प्रत्येक वर्षी 2-3-4 गावक नाही शिबिरच्या माध्यमातून धर्मप्रवाह करण्याचं करतोय. आज एक गोष्ट लक्षात घ्या, त्या वसगड्यामध्ये 39 वर्ष कोण नाही महाराज गेले नाहीत. नांदरे वसगडे, जिथं सुरतपंचमी झाली तुम्ही आलता. परत नंतर हातनूरमध्ये 50 वर्ष झालं कोण महाराज गेले नाहीत. 50 वर्षानंतर मी प्रवेश केलो. अशी बरीच गाव आहेत. ऐतोडे बुद्रुक 65 वर्ष झालं. या सगळ्या अशा बऱ्याच गावात वेगवेगळ्या कोपऱ्यामध्ये मी जातोय, एकाच ठिकाणी जात नाही. 50 वर्षानंतर मी खारेपाटणकडे सुद्धा जाऊन आलोय. तिथल्या समाजातल्या लोकांना नाही जे धर्मांतरण करल्यात त्यांना वाचवण्यासाठी तिथं बी जाऊन आलोय. खारेपाटण आता यायलेच बघा. आणि एक आठवड्यात, ह्या आठवड्यात किंवा पुढल्या आठवड्यात सगळी कोकणातली सगळी नारळ ठेवायला आल्यात. आणि परत त्यांना आवश्यकता आहे. कोकण विभाग, जैन समाज म्हणजे देवरूप, खारेपाटण, तुळसवडे, परत आणि काय साडवली, ही सगळी गावं करून आले. सगळ्या गावात पाठशाळा स्थापन केल्या, स्वाध्याय मंडळ स्थापन करून आली. तिथं जाऊन मी सगळ्या अशा बऱ्याच गावात जातोय. कर्नाटकातल्या दुर्गम भागात सुद्धा मी जाऊन आलो. कारण की मला असं कोण सांगितलं की दुर्गम भाग आहे मग तिकडे जाण्याची इच्छा आहे. कोण बोलवून दे नाही तर राहून बोलवून दे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, मला एकच सांगायचं आहे, तुम्ही तुमच्या सगळ्या प्रति साधर्मांच्या प्रति वात्सल्यानं वागा. तुमच्या घरातल्यांसुद्धा त्यांच्यात बदल झाल्याशिवाय राहणार नाही, हे मला सांगायचं आहे. आजचं निश्चित रूपानं अंग सांगतंय, ते निश्चित रूपानं काय सांगतंय, वात्सल्य अंगाचं पालन करणं आवश्यक आहे. त्यामुळे चिंतन करा. आम्ही आमच्या जीवनामध्ये चिंतन करणं आवश्यक आहे की आम्ही कशा वात्सल्यानं वागायचं आहे आणि वात्सल्य कसं द्यायचं आहे. आता पुढच्या अंगामध्ये सोपं आहे, प्रभावनं अंग सांगणार आहेत.
धर्माची प्रभावना कशी करायची हे सांगणार आहेत. तुम्ही बी करू शकताय, आम्ही बी करू शकतोय, सगळी करू शकतोय. धर्माची प्रभावना कशा पद्धतीने करायची आहे, धर्म प्रभावना काय असते, या गोष्टीचं चिंतन पुढच्या गाथेमध्ये करणार आहेत. बघूया पहिला आचार्यांनी काय गाथा सांगितली आणि त्याचं काय विश्लेषण आहे. अज्ञान तिमिर व्याप्ती, अज्ञान तिमिर व्याप्ती, मपाकृत्य यथा यथम, मपाकृत्य यथा यथम, जिन शासन महात्म्य, जिन शासन महात्म्य, प्रकाशः शात्प्रभावना, प्रकाशः शात्प्रभावना, अज्ञानतिमिर्व्याप्ति मपाकृत्य यथा यथम, जिन शासन महात्मा प्रकाशः शात्प्रभावना. आचार्य भगवान या गाठेच्या माध्यमातून प्रभावना अंगाचं कथन करल्यात. अजून यात शिल्लक असतील बघा कुठल्या तरी एक झेरॉक्समध्ये. पंडित मग काढून ठेवा, रत्नर श्रावचरची झेरॉक्स असतील यात अजून शिल्लक. कशात आहेत बघा. अज्ञान तिमिर व्याप्ती, कुणाकुणाला नाही त्यांना द्या की, ह्यात अजून शिल्लक असेल, बंडल शिल्लक आहे. अज्ञान तिमिर व्याप्ती मपाकृत्य यथायतम, जिन शासन महात्म प्रकाश शात प्रभावना. प्रभावना अंगाचं कथन सांगताना आचार्य भगवान सांगायल्यात, हा यातच आहेत बारके ते बघा. तर प्रभावना अंगाचं कथन सांगताना आचार्य भगवान सांगायल्यात की निश्चित रूपानं प्रभावना अंग काय आहे याचं कथन आचार्य भगवान करल्यात. अज्ञान तिमिर व्याप्ती मपाकृत्य यथायतम, जिन शासन महात्म प्रकाश शात प्रभावना. प्रभावना काय आहे हे सांगायल्यात. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. 18 नंबरच्या गाथेला आले. तर अज्ञान तिमिर व्याप्ती, अज्ञान तिमिर व्याप्ती याचा अर्थ काय माहिती काय. एक गोष्ट लक्षात घ्या, अज्ञान रूपी अंधकार जगामध्ये पसरलेला आहे. इकडे लक्ष द्या. पहिला लगेच बाजारातच जातोय आम्ही. अज्ञान रूपी अंधकार जिथं पसरलेला आहे, अज्ञान रूपी अंधकार, यथायतम तो कोणे आमच्या शक्तीनुसार पूजन दान, त्यानंतर मंत्र, परत नंतर त्यानंतर कोणे शास्त्र स्वाध्याय दान किंवा विधान याच्या माध्यमातून यथाशक्ती अपाकृत्यम त्याचं निराकरण करणे, त्याचं निराकरण करायचं, याच्या माध्यमातून त्याचं निराकरण करणे. आणि काय करायचं, जिन शासन महात्मा प्रकाश, जैन धर्माचं जे महत्त्व आहे ते प्रकाशित करणे, याला आचार्य भगवंतांनी प्रभावना अंग शात म्हणजे सांगितलेलं आहे. सोपं आहे. या पूर्ण जगामध्ये अज्ञानरूपी अंधकार, मिथ्यात्वरूपी अंधकार पसरलेला आहे. त्या अंधकाराला आपल्या शक्तीनुसार दान पूजा विद्या ज्ञान पूजन विधान कार्यक्रम आदीच्या माध्यमातून दूर करायचं. आणि काय करायचं, त्याचं निराकरण करून जैन धर्माचं नाही, जैन धर्माचं जे नाही निश्चितपणे महत्त्व आहे ते प्रकाशित करायचं, याला प्रभावना अंग म्हणतात. सोपं आहे. जे आपण कार्यक्रम आता चातुर्मासमध्ये करावले ते सगळी प्रभावनाच आहेत. जेवढे कार्यक्रम करले, जे काही चालू आहे, क्लास, संध्याकाळची रामकथा असेल, आरती असेल, वेगवेगळे कार्यक्रम पार पडतोय, दशलक्षण महापर्व असेल, हे सगळं प्रभावना आहे. कारण की एक गोष्ट लक्षात घ्या, बरेच जैनेतर व्यक्तीसुद्धा या कार्यक्रमानं प्रभावित व्हायल्यात. ज्या ज्यावेळी मिरवणूक काढेल, हे सगळे कार्यक्रम आहेत ते सगळे प्रभावनाचे आहेत. कारण की आपल्यामुळं बरेच लोक नाही धर्मामध्ये येणार, कारण की ती या धर्माची प्रभावना झाली. आणि अज्ञानरूपी अंधकार नाश करायसाठी आम्ही प्रयत्न करलोय. मिथ्यात्वरूपी अंधकार नाश करण्यासाठी आम्ही प्रयत्न करलोय. तो मिथ्यात्वरूपी अंधकार नाश होणं आवश्यक आहे. त्याचं निराकरण करायचं, आपल्या शक्तीनं जेवढं करता येईल तेवढं करायचं. कोण व्यक्ती असेल, तुम्ही सुद्धा प्रभावना करू शकताय. तुम्ही काय करायचं माहिती काय, तुमच्या शेजारी कोण कोण राहतात नाही त्या माणसानं सांगायचं, दुपारी क्लास असतोय चला, संध्याकाळी रामकथा असेल चला, कार्यक्रम असले सांगायचं. हे ती प्रभावनाच आहे. कार्यक्रमाला जाताना कसं करताय, ती प्रभावना नाही, तो बाजार आहे. मराठीत सांगाले हो, खरं सांगाले. कार्यक्रमाला जाताना मग सगळी एकमेकांना बोलवून, चला चला आवरलं काय सगळ्यांना बोलवून एकमेकांना सगळं गोळा करून नेतात. घरदार परिवार चिल्ली पिल्ली सकट, बारकी बारकी हो पोरं, चिल्ली पिल्ली म्हणजे ते सगळ्यांना गोळा करून नेतात. इकडे येताना मी निश्चितपणे
ते निचुरपणा संसाराची गोष्ट आहे, तुम्हाला संसारामध्ये नेणार आहे. ते जी कार्य आहेत, लग्न कार्य, इकडच्या तिकडच्या कार्याला जाणे, सगळी गोळा करून जाते की नाही, ते सगळं निचुरपणा पाप काम आहे, पापाचं कार्य आहे. परंतु धर्माची जी कार्य होतात, प्रवचन असेल, स्वाध्याय असेल, आरती असेल, विधान असेल, ही सगळी जी कार्य आहेत ती प्रभावनाचे कार्य आहेत. त्याच्या माध्यमातून जेवढ्या व्यक्तीने तुम्ही गेल तेवढं पुण्य तुमच्या खात्यावर पडणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. काय म्हटलं मी? जेवढ्या व्यक्तीने तुम्ही आणलेल्या तेवढी प्रभावना तुम्ही केलाय आणि तेवढं पुण्य तुमच्या खात्यावर पडणार आहे. आचार्य भगवान कुंदकुंद स्वामीजी रयनसारजी नावाचा ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये काय म्हणतात माहिती काय? किती पुण्य मिळते सांगू काय? सांगू? हिशोब करा पहिला. गणित माझ्या नावडीचा, रविवार माझ्या आवडीचा. हिशोब तुम्ही करूया. आचार्य भगवंतांनी पहिला एक मंदिर बांधायचे. मंदिर हाय की मंदिर महाराज? तसलं नाही, मंदिर बांधायचं सांगायला. हिशोब करायचं आपल्याला. कसलं मंदिर बांधायचं माहिती काय? पूर्ण दगडाचं पाहिजे. कुंडलपूरचे बडेबाबांचं मंदिर बघितलंय काय? तसलं मंदिर बांधायचं आहे आणि त्याची पंचकल्याण घालायचे आहे. मंदिर बांधायला खर्च किती आहे माहिती आहे काय? 2,500 कोटी रुपये. अहो नाही खरंच अव्वा घरात आहे. किती? 2,500 कोटी. आणि पंचकल्याण बघितलं असेला, नुसता 1-1 लाख माणसं जेवतील अशा 8 भोजनशाळा होत्या. भांडी ठेवायला 5-6 भोजनशाळा होत्या स्पेशल. नुसता पंडाल 1-1 एकरामध्ये 500 कोटी रुपये नुसता धरा पंचकल्याणचा खर्च. ते 2,500 कोटी आणि हे 500 कोटी किती झालं? 3,000 कोटी. असं एक मंदिर बांधून एक पंचकल्याण गाठल्यावर 3,000 कोटी. आता सांगतो मेन गणित कुठे आहे ते सांगतो. आचार्य भगवान कुंदकुंद स्वामीजींनी काय सांगितले माहिती काय? रयनसारजी ग्रंथामध्ये, एक जर अधार्मिक व्यक्ती असेल आणि तुम्ही त्या व्यक्तीच्या अंतरंगामध्ये प्रभाव पाडून त्या व्यक्तीला जर धर्मात आणला की बाबा मंदिरचं दर्शन कर, बाकीच्या क्रिया कर म्हणून तुम्ही त्याला गोड बोलून सांगून जर धर्मात आणला आणि तो तुमच्यामुळे धर्मात जर आला तर तुम्हाला पुण्य तुमच्या खात्यावर किती पडते माहिती आहे? 3 मंदिर बांधून 3 पंचकल्याण घातलेलं पुण्य लागते. एक मंदिर बांधायला 3,000 कोटी, 3 मंदिर बांधायला 9,000 कोटी रुपये दान केलेलं पुण्य एकावेळी मिळते. कधी केलाय प्रभावना? शेजारच्यांना पाजानं उद्यापासून आणायला चालू करा, मिळते बघा. 9,000 कोटी खात्यावर पडतात. आयुष्यभर मुकेश अंबानी नाही, टाटा बिर्लाहून जरी पैसे कमवला 9,000 कोटी रुपये दान करू शकत नाही तुम्ही. परंतु एक व्यक्तीला, अधार्मिक व्यक्तीला धर्मात आणला तर एवढी मिळू शकते. तुमचे कोण मित्र असतील तर त्यांना घेऊन या, तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना घेऊन या. ही महत्त्वाची गोष्ट आहे. कारण की एक गोष्ट लक्षात घ्या, एवढं पुण्य आपल्या खात्यावर पडते. जे कोण धर्मात नाही त्यांनाच बोलवून आणायचं. जास्त पुण्य पडले की हो. नुसतं पूजा केल्यावरच, मंदिरचं दर्शन केल्यावरच पुण्य येते वे? काढून बघणार सर, शास्त्र काढून बघा. त्याच ग्रंथामध्ये सांगितलंय, त्याच ग्रंथामध्ये आचार्य भगवान कुंदकुंद स्वामी सांगितले, दिगंबर मुर्नांच्या हातावर 1 तांदळाचा कण दान केला तर 1,00,000 कोटी टन सोनं दान केलेलं पुण्य मिळते. काय सांगालोय? दिगंबर मुर्नांच्या हातावर उगच एवढ्या लांब माणसं उगच आहारदानला येतात वे? काय खुले आहेत वे? ते डोक्यावर परिणाम झाले वे त्यांच्या? एवढ्या लांब 200, 250, 300. आता ते हातनूरवाले 200 नाही 45 किलोमीटर इथनं त्यांचं गाव आहे लांब. किती पहाटेचं बसले माहिती काय? पहाटेचं त्या गाडीत बसून आहारपर्यंत पोहोचले. तिथं एवढा प्रवास करून आहारसाठी आले. बरेच महिला त्या सगळ्या सिस्टीम डब्यातनं सवय घेऊन आलते, लगेच सवय घातल्याने आहार दिले. आम्हाने गावात मिळून बी आम्ही तिथंच आहे अजून. चिंतन करा या गोष्टीचं. ही उगच लांबची माणसं आली ती पुण्य मिळवायला येतात. कुणाचा वाढदिवस असला त्या दिवशी आलेच, किती बी लांब असून. तुम्हाला कुणाचं काय आहे कार्यक्रम, त्या निचुरबानं कार्यक्रम निमित्त आलेच. का गोष्टी महत्त्वाच्या आहेत ह्या? त्यांना माहिती आहे धर्मातमध्ये काय पुण्य मिळणार आहे. कारण की 1 तांदळाचा कण दान केल्यानंतर 1,00,000 कोटी टन सोनं दान केलेलं पुण्य मिळतंय. आम्ही तर 1 देत नाही, घासन देतोय. बारक्या चमच्यानं जर भात दिला 28 शीत मावत्यात. मिजून बघा घरात गेल्यावर. मी काय असा तसा अभ्यास केला नाही. 28 आणि मोठा चमचा असेल ती मोठा तर 43 मावत्यात. मिजून बघा घरात गेल्यावर. 43,00,000 कोटी टन सोनं दान केलेलं पुण्य मिळणार. एकच देत आहे भाताचं, भरून घालताय की. त्यामुळे चिंतन करा, एवढं पुण्य. आणि त्याच ग्रंथामध्ये आचार्य भगवंतांनी काय सांगितले माहिती काय? ज्या हातांनी आजपर्यंत आहारदान दिलं नाही महाराजांना, ते हातात नसून सर्पफण आहेत.
ज्या घरामध्ये आजपर्यंत दिगंबर मुलांचा आहार झाला नाही ते घर घर नसून मशानाप्रमाणे आहे. मी म्हटलं नाही आचार्य भगवंतांनी म्हणले मी पोचवाले फक्त, मी पोस्टमन आहे. इकडच्या आचार्यांचं काय तिकडच्या आचार्यांचं काय, इकडं सगळे चारी बाजूने जे असते ते सगळं आणून पोचवायचं. चिंतन करा. त्यामुळे चिंतन करा. 4 महिने मिळाल्यात आणि कवा 4 महिने जातील काय सांगता येत नाही. आता गेले 16 दिवस, 104 दिवसातले 16 दिवस गेले. राहिले आता 2 आकड्यामध्ये आलाय आकडा. 3 आकड्यात होता, 2 आकड्यात आला. कधी दिवस निघून जातील काय सांगता येत नाही. आत्ता बघता बघता मुकुट सप्तमी झाली की लगेच रक्षाबंधन झाले की लगेच दशलक्षण झाले की नवरात्री, लगेच सिस्टीम लगेच संपतच येत्या. कधी संपते कळत बी नाही. त्यामुळे संधी कुणाला अजून मिळाली नाही, कोण घेतलं नाही, लवकर लवकर घेण्याचा प्रयत्न करा. आणि परत एकदा गाडी सुटली परत थांबत नाही. त्यामुळे चिंतन करा या गोष्टीचं. प्रभावना अंग काय सांगवलंय? प्रभावना अंग सांगितलं. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचं काय असेल प्रभावना, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असेल तर आम्ही आमच्या जीवनामध्ये जेवढ्या लोकांना जैन धर्माची जेवढी प्रभावना करतील तेवढं करण्याचा प्रयत्न करा. तुमचे मित्र जरी अजैन कोण असतील, किमान त्या मित्रांच्या सानिध्यात राहून सारखं त्या मित्राला सांगून सांगून नुसता मांसाहार जरी त्याग केला त्या मित्राचा, तरी असंख्यात कर्माची नजर आणि असंख्यात असं रूपी पुण्य, 700 पुण्य तुमच्या खात्यावर पडेल. ही गोष्ट लक्षात घ्या. असे बरेच व्यक्ती आहेत करणारे. आज तुम्हाला माहीत नसेल असे बरेच व्यक्ती करणारे आहेत. निश्चित रूपानं ज्यांना सांगून काय करायला नसलं तर आम्ही सगळं देतो परंतु धर्म करा. कोण व्यक्ती सोडत नसेल तर त्याला आणून सगळं समजावून सांगून त्या व्यक्तीला सगळं समजावून सांगून ते व्यसन सोडवायला हवा. सगळ्यात महत्त्वाचे आहेत. व्यसन असेल, मांसाहार असेल, या सगळ्या गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न करा. लई मोठं पुण्य लागते. ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कारण की एक व्यक्ती जर तो निश्चित रूपानं व्यसनमुक्त आणि मांसाहार मुक्त झाला तर निश्चित रूपानं तो एक व्यक्ती तसं जर झाला तर निश्चित रूपानं बऱ्याच पुण्याचं, कारण ते घर सुधारलेलं पुण्य तुम्हाला लागणार आहे. त्या एका व्यक्तीमुळे घरातल्यांना किती त्रास होतोय, त्या एकतेमुळे घरातल्यांची काय काय अवस्था होतात, या सगळ्या गोष्टी आम्ही बघणं आवश्यक आहे. या गोष्टी जर बघितल्या नाहीत निश्चित रूपानं याचं ही सगळी गोष्ट आहे ती प्रभावनच आहे. पूजन करणे, विधान करणे, विधानामध्ये सामील होणे, धर्माच्या क्रियामध्ये सामील होणे, प्रवचनमध्ये सामील होणे, क्लासमध्ये सामील होणे, जे काही घटना घडतात त्या सगळ्या घटनामध्ये आम्ही इन्व्हॉल्व होणे, याला सगळ्याला प्रभावनच म्हणतात. आणि त्याच्या पुढे जाऊन जेवढा जमेल तेवढ्या लोकांच्याकडून सोडून घ्यायचं, जेवढ्या जमेल त्या लोकांना व्रतात आणण्याचा प्रयत्न करणे, याला सुद्धा प्रभावना म्हणलेलं आहे. आणि एवढं जर झालं नाही, एक करा. हे सगळं जमत नसेल तर एक तर करा. किमान निश्चित रूपानं आम्ही धर्म प्रभावना करू शकत नाही, धर्माची अप्रभावना तर राहून दे. काय म्हणलो? नाहीतर निश्चित रूपानं काय झालं माहिती काय, काय घडतंय काय आणि सांगतोय काय असं होतंय. परवा सांगितलं तसं अप्रभावना तर नको. कारण की आचार्य भगवान विद्यासागर महाराज होते, त्यांचे गुरु आचार्य भगवान ज्ञानसागरजी महाराज. ज्यावेळी त्यांनी सल्लेखन घेणार होते आणि यांना निर्यापक म्हणून निवडलं आणि यांना आचार्यपद दिलं 1972 साली. 68ला दिगंबर दीक्षा झाल्याने 72 साली त्यांना नाही सल्लेखन घेण्याची भाव झाल्याने त्यांनी त्यांच्या शिष्याकडं सल्लेखन घेतली आणि उत्कृष्ट सेवा करणार होते. परंतु सल्लेखन घेतल्यानंतर थोडे दिवस बोलायचं, थोडे दिवस चालू होतं आणि परत बोलणं त्यांचं बंद झालं. ते बोलायचं चालू होतं त्यावेळी आचार्य प्रत्येक वेळी काय राहिलेल्या मनात शंका त्यांनी विचारून घेणार. त्यावेळी आचार्य महाराजांना म्हणले की महाराज मला एक सांगा, तुम्ही निघून गेल्यानंतर मी या भागामध्ये या भारतामध्ये कशी प्रभावना करायची. त्यावेळी आचार्य ज्ञानसागर हे महाकवी होते आणि देशातले एकमेव असे व्यक्ती की पहिले व्यक्ती की शास्त्री होऊन त्यांनी दीक्षा घेतलेली. भोरामलजी शास्त्री त्यांचं नाव होतं पूर्वाश्रममध्ये ज्ञानसागर महाराजांचं. शास्त्री होऊन दीक्षा घेणारे बोटावर मेजण्यासारखेच प्रसंग भारतात झाले. त्यामध्ये पहिलं नाव कुणाचं येते तर भोरामलजी शास्त्री म्हणजे आचार्य भगवान विद्यासागर महाराजांचे गुरु आचार्य ज्ञानसागरजी. त्यांना विचारल्यानंतर त्यांनी म्हणले की मी प्रभावना कशा करायची, मी एकटाच फिरणार, मी बालब्रह्मचर्य, एवढं सगळं भारत मोठा आहे, मी प्रभावना कशी करणार. त्यावेळी त्यांनी एकच गोष्ट सांगितली. एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनामध्ये एक नाही तुमच्याकडून कोणीही व्यक्ती अप्रभावित होऊ नये, प्रभावना आपोआप होत्या, करण्याची आवश्यकता नाही. कोणताही व्यक्ती अप्रभावित होता कामा नये अशी निश्चित रूपाने गोष्ट तुम्ही तुमचं आचरण ठेवा, प्रभावना आपोआप होते. आणि आचार्य भगवंतांनी तेच केलं.
कोण टीका करतंय, कोण काय म्हणते याच्याकडे कधी न बघता नुसता आपली चर्या आणि आपलं आचरण, आज पूर्ण जगामध्ये आचार्य भगवंतांचं नाव आहे. याला ओरिजिनल प्रमावना म्हणतात. आज त्यांचे एक एक शिष्य असे तयार करून त्यांनी सोडलेले आहेत. एक एक असे शिष्य आहेत आणि अशा लहान लहान बाल ब्रह्मचारी मुलांना आणि बालकांना त्यांनी तयार केलं आणि ते मुनी रूपामध्ये आहेत. आज एवढी निश्चित रूपानं प्रभावना रूपामध्ये पूर्ण विश्वामध्ये करल्यात. एकच निश्चित रूपानं जैन धर्म का शेर ज्यांना म्हणतात ते मुनिपुंगव निर्यापक श्रमण सुधासागरजी महाराज. आज तुम्हाला माहीत असेल, त्यांनी तर एवढे निश्चित रूपानं त्यांनी स्वतः आपल्या प्रवचनात बऱ्याच वेळा सांगितले की आचार्य महाराजांचे शिक्षण असं होते, हे आम्ही आचार्य महाराजांच्या पासून बाजूला गेल्यावर कळलं. सुधासागरांच्या बाबतीत सांगितलं ते सुधासागर स्वतः आपल्या प्रवचनात सांगायचे कायम. निर्यापक श्रम मुनिपुंगव सुधासागर महाराजी कायम सांगतात की त्यांना ज्या वेळी पहिला स्वाध्यायाला आचार्य महाराजांनी विचारलं की आचार्य महाराज मी स्वाध्याय करतो, दीक्षा झाल्यावर पहिल्यांदाच त्यांनी म्हटली पद्मपुराणजी ग्रंथ वाचा. एकदा वाचून काढला आणि परत विचारलं काय वाचायचं, पद्मपुराणजी वाचा. अनेकदा वाचून काढला आणि विचारलं काय वाचू, पद्मपुराणजी वाचा. परत आणि विचारलं, तीनदा वाचून काढला, चौथ्यांदा वाचून काढला, पद्मपुराणजी वाचा. पाचव्यांदा वाचून काढला, परत सांगितलं पद्मपुराणजी वाचा. त्यांना आता मनात वाटायला असे कोण आचार्य असतात वे, एकच ग्रंथ 5-6 वेळा वाचायला सांगायला, काय स्टॅमिना काय माझं काय आहे की नाही असं मनात म्हणत होते. पुढ्यात आचार्यांच्या मनात तेवढं उपाय वे मनात म्हणत होते, परंतु तरी वाचून काढला. असं करत करत अनेक वेळा त्यांनी की नाही पद्मपुराणचे ग्रंथ वाचून काढला. परंतु ज्या वेळी की नाही ते ग्रंथ झाल्यावर बाकीच्या ग्रंथातल्या गोष्टी बऱ्याच शिकवल्या. सोडा त्यांच्या सानिध्यामध्ये बरेच ग्रंथ त्यांनी शिकले आणि ज्यावेळी संघातून उपसंघ करून त्यांना बाहेर बाजूला केलं आणि ज्यावेळी की नाही त्यांनी आपले प्रवचन शिबिर संगोष्ठी सगळे विधान कार्यक्रम चातुर्मास जे करायला लागले, त्यावेळी त्यांना जाणवलं की आचार्य भगवंतांनी मला पद्मपुराणचे ग्रंथ का वाचायला लावला जास्त वेळा, की त्यात सगळ्या व्यवहाराच्या प्रवचन कसं करायचं, कसं वागायचं, समाजातल्या लोकांच्यावर कसं वागायचं, ह्या सगळ्या गोष्टी रामायणमध्ये आहेत. त्यामुळे मला एवढ्या वेळा पद्मपुराण मी एक दिवस डोळ्यात अश्रू आणून त्यांनी गुरुपौर्णिमे दिवशी भाषणमध्ये प्रवचनमध्ये सांगितलं की आज निश्चित रूपानं सुधासागर जी बोलतोय, सुधासागर जी वाणी खिरवतोय ती सगळी वाणी कुणामुळे असेल तर आचार्य भगवान विद्यासागरांच्यामुळे आहे. कारण की त्यांनी जर हे मला स्वाध्याय करून घेतला तर मी बोलण्याची माझी कॅपॅसिटी सुद्धा नव्हती. ही गोष्ट महत्त्वाची आहे. त्यामुळं एक गोष्ट लक्षात घ्या, प्रभावना अशी आहे की निश्चित रूपाने एक गोष्ट लक्षात घ्या, माझ्याकडं कोणीही व्यक्ती अप्रभावित होऊ नये. जेवढी लोक सानिध्यामध्ये येतील ती सगळी प्रभावित व्हायला पाहिजे तुमच्या चारित्र्यानं, तुमच्या ज्ञानानं आणि तुमच्या वागण्यानं. ही गोष्ट महत्त्वाची आहे. जेवढी लोक सानिध्यात येतील तेवढी सगळी प्रभावित व्हायला पाहिजे. काय तर वाटायला पाहिजे बाबा ह्या महाराजांच्यात काय तर आहे. काय आहे? आत्मा आहे. का? कारण की त्या व्यक्तीला त्या महाराजांच्याकडे बघून महाराजांचं आचरण, महाराजांचं ज्ञान, महाराजांचं चारित्र्य, महाराजांचं वात्सल्य या बघून धर्माशी जुडण्याचे भाव व्हायला पाहिजेत. ही खरी प्रभावना आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. जीवनामध्ये सगळ्यात मोठी प्रभावना आहे. त्यामुळं आम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, किती काय झालं तर निश्चित रूपाने या, नाहीतर किमान एवढं तर करा, चांगलं तर आमच्या चांगल्या यादीमध्ये तर नाव यायला पाहिजे. किमान बाकीचं काय तर येऊ नये. एक उदाहरण आमचे आचार्य सन्मत सागर महाराज कायम सांगायचे. काय झालं माहिती काय, एका गावामध्ये एका घराला मोठ्या वाड्याला नाही जुना वाडा होता आणि त्याला आग लागलेली. आता अग्निशमकच्या गाड्या, सगळी माणसं, कोण घागरीनं, कोण तांब्यानं, कोण बादलीनं, कोण हौदानं, अग्निशमकवाले मोठ्या पाईपनं सगळीजण पाणी मारल्यात तरी आग विझना. कारण की ते जुना वाडा होता त्यामुळे लाकडाचं सगळं साहित्य लय होतं, त्यामुळे ते आग विजायचं नाव घेणं. आणि त्याच वेळी काय घटना घडली माहिती काय, तिथंच एका झाडावर एक नाही चिमणी आणि एक माकड होतं. ती चिमणी काय करायला लागली माहिती काय, तिथं हौदामध्ये चोच बुडवणार आणि त्या चोचीतलं पाणी त्या जाळ्यात टाकणार. ती माकड काय म्हणते तिथं बसलेलं, ए चिमणे, इथं सगळी हौदानं, अग्निशामकवाली पाईपनं, कोण बादलीनं, कोण तांब्यानं, कोण घागरीनं सगळ्यानं पाणी मारले तरी आग विझना आणि तुझ्या चोचीनं आग विझणार आहे वे. चिमणी काय म्हटली माहिती काय, माकड दादा, ती अविनयाने बोलली नाही चिमणी. ती म्हणते माकड दादा, मला सुद्धा माहिती माझ्या चोचीच्या पाण्यानं आग विझली जाणार नाही, परंतु ज्यावेळी या गावचा इतिहास लिहिला जाणार आहे की अमुक अमुक या घराला आग लागली होती, ज्यावेळी इतिहास लिहिला जाणार आहे त्यावेळी इतिहासामध्ये आग विझवणाऱ्यांच्या यादीत माझं नाव येणार आहे, आग लावणाऱ्यांच्या यादीत येणार. धर्म प्रभावना करताना आम्ही एवढं तर शिल्लक ठेवायला पाहिजे
किमान आमचं नाव धर्म प्रभावण्यामध्ये यायला पाहिजे, अप्रभावण्यामध्ये तुम्हीच म्हटलं, मी काय म्हणतो नाही बाबा, नको. हे चिंतन करा, या गोष्टीची महत्त्वाची बाब आहे. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, जेवढ्या प्रमाणात ह्या धर्माची प्रभावना, धर्माच्या व्यवस्था करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न करा. आता पुढच्या गाथेमध्ये लय काही सांगणार नाहीत, नुसता का नाही या 8 अंगामध्ये कोण कोण प्रसिद्ध झाले ते सांगणार आहेत. 8 अंगामध्ये कोण कोण प्रसिद्ध झाले तेवढं सांगणार आहे. ज्यावेळी कथा येईल की नाही, पहिला प्रसिद्ध कोण कोण व्यक्ती झाले ते बघूया, आणि कथा केव्हा येईल तेव्हा तुम्हाला सांगत जातो. त्याच्या 8 अंगामध्ये कोण कोण प्रसिद्ध झाले त्यांच्या कथा आहेत, सुंदर आहेत. ते त्या अंगामध्ये का प्रसिद्ध झाले, त्यांनी त्या अंगाचं काटेकोरपणे पालन केलं म्हणून त्या अंगामध्ये ते प्रसिद्ध झाल्यात. काय काय करता मी सांगितल्यात. जसं रेवती राणीची अमूढ दृष्टीमध्ये असेल, ती चारी दिशेला नाही समोशरण येते, देवांचं रूप घेतले जाते तरीसुद्धा ती कशाला भाळत नाही. किंवा अंजन चोरचं नाही सांगितलं, कुठं कुठे येतील त्यानुसार मी सांगत जातो. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या. परत उपगुण अंगाचं सांगितलं बघा, जिनेंद्र भक्त सेठजी ते हे चोरलेलं असते शुल्लकची वेशामध्ये छत्रत्र, ते सांगितलं. तसं सगळ्या अंगाच्या कथा आहेत, त्या कवा कवा येतील तेव्हा सांगतो. पहिला गाथा कंठस्थ करूया आणि काय काय कोण कोण प्रसिद्ध आहे बघूया. तावत अंजन चोरोंगे, तावद अंजन चोरोंगे, ततोऽनन्तमति स्मृता, ततोऽनन्तस्मृति स्मृता, उद्दयानस्तुतियेऽपि, उद्दयानस्तुतियेऽपि, तुर्ये रेवती मता, तुर्ये रेवती मता, ततो जिनेन्द्र भक्तोऽन्यो, ततो जिनेन्द्र भक्तोऽन्यो, वारिशेनस्ततः पर, वारिशेनस्ततः पर, विष्णुच्च वज्रनामाच, विष्णुच्च वज्रनामाच, शेषयोर्लक्ष्यतां गतो, शेषयोर्लक्ष्यतां गतो, तावत् अंजनचोरोंगे, ततोऽनन्तमति स्मृता, उद्दयानस्तुतियेऽपि, तुर्ये रेवती मता, ततो जिनेन्द्र भक्तोऽन्य, वारिशेनस्ततः पर, विष्णुच्च वज्रनामाच, शेषयोर्लक्ष्यतां गतो. आचार्य भगवान या 2 गाथाच्या माध्यमातून 9, 19 आणि 20 नंबरच्या गाथाच्या माध्यमातून 8 अंगामध्ये कोण कोण प्रसिद्ध झाले यांची नावं सांगाल्यात. तावत अंगे, तावत अंगे म्हणजे प्रथम अंग. प्रथम अंगामध्ये म्हणजे निशंकित अंगामध्ये अंजन चोर. अंजन चोर म्हणजे एक राजा होता, तो जैन धर्मामध्येच होता आणि तो चोर बनला. तो अंजन चोराची कथा प्रसिद्ध आहे, केव्हा वेळ येईल तेव्हा सांगतो. तो अंजन चोर त्यात प्रसिद्ध झाला आहे. एवढी शंका त्याची, एवढी नाही कुठलीही शंका न घेता एवढा दृढ धर्माविषयी होता, एवढी श्रद्धा नव्हती. तो त्याच चोर असून सुद्धा, त्याच सप्तव्यसनी असणार सुद्धा त्याच भावातनं मोक्षाला गेलाय, त्याच भावातनं मोक्षाला गेलाय. त्यामुळे मी कायमस्वरूपी म्हणतोय, कोण व्यक्ती कसा आहे असले तर त्यातलं का नाही वाईट काय घ्यायचं नाही, चांगलं घेण्याचा प्रयत्न करा. ही गोष्ट महत्त्वाची आहे. त्यामुळे चिंतन करा. पुढचं सांगितलंय तत म्हणजे का नाही दुसऱ्या अंगामध्ये म्हणजे निकांक्षित अंगामध्ये अनंतमती. अनंत म्हणजे सेठजीची पुत्री जी होती अनंतमती, निकांक्षित अंगामध्ये ती प्रसिद्ध झाल्या. त्यानंतर स्मृता म्हणजे स्मरण केली गेली आहे. त्यानंतर तृतीय, तृतीय याचा अर्थ काय आहे, तृतीय निर्विचिकित्सा अंगामध्ये उद्दयन राजा, उद्दयन राजा जो होता तो प्रसिद्ध झालेला आहे. त्यानंतर चौथ्या अंगामध्ये अमूढदृष्टी अंगामध्ये रेवती राणी, जिचं उदाहरण आपण बघितलंय. किती झाले तरी ती जैन धर्माविषयी एवढी दृढ होती, ती कुठं गेली नाही. फक्त जैन धर्मालाच आणि सम्यक्त्वाला मानणारी ती होती म्हणून ती अमूढदृष्ट्यामध्ये प्रसिद्ध झाली. त्यानंतर तत म्हणजे 5व्या उपगुण अंगामध्ये, उपगुण अंगामध्ये जिनेंद्र भक्त सेठजी हे प्रसिद्ध झाले. त्यांची सुद्धा कथा बघितली आपण. छत्रत्रय जे सुल्लकजी वेशामध्ये चोर असतो, तो चोर चोरी करतोय
ज्यावेळी क्षुल्लक जीव किंवा आमच्या धर्मावर लांछन येणार असं वाटल्यानंतर तो शेठजी सांगतात की निश्चित रूपाने यांनी चोरी केली नाही, मीच अंगाला सांगितलेलं. याला म्हणतात उपगुण अंग, पांघरून टाकणे. याला त्यामध्ये जिनेंद्र सेठ ततपरान्य म्हणजे 6व्या आणि 7व्या निर्विचिकित्सा अंगामध्ये वारिशेन मुनी, जे निर्विचिकित्सा अंगामध्ये श्रेणिक राजाचा पुत्र होता वारिशेन, तो प्राप्त झाला. आणि शेषय म्हणजे 7व्या वात्सल्य अंगामध्ये आणि 8व्या प्रभावन अंगामध्ये क्रमाने वात्सल्य अंगामध्ये कोण प्रसिद्ध झालं? विष्णुकुमार मुनीजी. येणार आहे रक्षाबंधन महापर्व येणार आहे, आपण साजरा करणार आहोत. त्या रक्षाबंधन महापर्वा दिवशी विशेष प्रवचनामध्ये निश्चितपणे विष्णुकुमारांचं नाव येते. कारण की रक्षाबंधन पर्व का साजरा केला जातो याचं मूळ कारण माहिती आहे तुम्हाला? मूळ कारण आहे रक्षाबंधन साजरा करण्याचं की अकंपना आधी 700 मुनींच्यावर जो उपसर्ग आलता तो उपसर्ग दूर करण्याचा प्रयत्न विष्णुकुमार मुनिराजांनी केलता आणि तो उपसर्ग दूर केला आणि त्या उपसर्गातून त्यांना बाहेर काढलं. त्या दिवशीपासून त्यांची रक्षा केली म्हणून रक्षाबंधन हा पर्व साजरा केला जातो. भाऊ बहिणीसाठी रक्षाबंधन सण नाही. खरा रक्षाबंधन सण काय असेल तर धर्माची आणि आपल्या देवशास्त्र गुरु आणि धर्माचे रक्षण करण्या हा रक्षाबंधन सण खरा आहे आणि त्या दिवसापासून साजरा केला जातोय. म्हणून त्याला जोडली कडी की भावानं सुद्धा बहिणीची रक्षा करायची. परंतु आजकाल वेगळं चालू आहे, त्या दिवशी कळले सोडा सांगतो. आणि 8व्या अंगामध्ये क्रमानं 8व्या अंग जे आहे प्रभावन अंग, त्यामध्ये वज्रकुमार नावाचे मुनी प्रसिद्ध झालेले आहेत. वज्रकुमार नावाचे मुनी ही कथा आहे, ती ज्यावेळी वेळ येईल तेव्हा सांगतो. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, पहिल्या अंगामध्ये कोण प्रसिद्ध झाले? अंजन चोर. दुसऱ्या अंगामध्ये कोण प्रसिद्ध झाले? अनंतमती. तिसऱ्या अंगामध्ये कोण प्रसिद्ध झाले? उदयन राजा. चौथ्या अंगामध्ये कोण प्रसिद्ध झाले? 5व्या अंगामध्ये कोण प्रसिद्ध झाले? 6व्या अंगामध्ये कोण प्रसिद्ध झाले? 7व्या अंगामध्ये कोण प्रसिद्ध झाले? आणि 8व्या अंगामध्ये कोण प्रसिद्ध झाले? या 8 अंगामध्ये हे प्रसिद्ध झालेत. त्यामुळं याची कथा ज्यावेळी येईल आणि उद्याच्या भागामध्ये आचार्य भगवान 8 अंगाचं पूर्ण करण्याचं काय प्रयोजन आहे हे सांगणार आहेत. 8 अंग किती महत्त्वाचे आहेत सम्यक्त्वामध्ये हे उद्याच्या भागामध्ये सांगणार आहेत. आज आपलं टायमिंग संपलेलं आहे, त्यामुळे तुम्ही चिंतन करा. या 8 अंगांचं जेवढं पालन करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या घरामध्ये भांडण, तंटा, वाद विवाद काही गोष्टी होणार नाहीत. सगळे गुण्यागोविंदाने एका ठिकाणी प्रेमानं वात्सल्यानं राहतील 8 अंगाचं नुसतं पालन केलं तर. त्यामुळे हे महत्त्वाचे आहेत. त्यामुळे तुम्ही जेवढ्या प्रमाणात 8 अंगाचं पालन करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा. मी एवढीच भावना करतो, त्या 8 अंगाचं पालन करून तुम्हाला सुद्धा लवकरात लवकर मोक्ष मिळावा एवढी भावना करतो. आणि वाणीला देतो. जय बोला आचार्य भगवान श्री सन्मती सागरजी महाराज की